लेखक दिग्दर्शक म्हणून एक स्वतंत्र पहिला पिक्चर केला नटी. जी त्यात बरेच कलाकार होते. म्हणजे सुबोध भावे असतील, जी जी तेजा देवकर होत्या, नागेश भोसले होते, किशोर कदम होते. या मल्टीस्टार लोकांसोबत पहिला सिनेमा करताना काय अनुभव आला? मुळात त्यासाठी मी नीता देवकर जे आमचे निर्माते आहेत त्यांचे आभार मानेन. त्यांचं सूर्यतेज प्रोडक्शन्स ही कंपनी होती बरोबर. आणि त्यांची मुलगी कन्या तेजा देवकर, डॉक्टर तेजा देवकर हो. ह्या त्यात प्रमुख भूमिकेमध्ये होत्या. तर माझी एक गोष्ट होती, नटीच मी नाव ठेवलं होतं त्या गोष्टीचं. आणि परवीन बाबी नुकत्याच वारल्या होत्या त्यावेळेस. 2006 सालची गोष्ट आहे ही. बरोबर. आणि त्यातनं इन्स्पायर होऊन मी ती गोष्ट लिहिली होती. आणि त्यांनी मला सांगितलं, कमिट केलं होतं, की योगेश माझ्याकडे असं काही प्रोजेक्ट डिझाईन करायचा असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला फोन करेन. आणि त्यांनी आठवणीने फोन केला. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. मी गेलो. मग तेही स्वतः उत्तम लेखिका आहेत. मग चर्चा होत गेली. पटकथा आम्ही दोघं बनवत गेलो, लिहित गेलो. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला लेखक म्हणून. आणि त्यांचे मी आयुष्यभर आभार मानेन त्या बाबतीत, की लेखक दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा माझ्यावरती विश्वास ठेवणं फार मोठी गोष्ट होती. बरोबर. आणि त्यांनी त्याच्या आधी राजीव पाटलांसारख्या मोठ्या हो. डिरेक्टरबरोबर काम केलं होतं. ऑक्सिजन जी, जीवगत मरतोय आणि मल्टीस्टार पिक्चर होतं. हो, हो. आणि त्यांचं एक विशेष होतं, की त्या मल्टीस्टार प्रोजेक्ट बनवायच्या. की चांगले ॲक्टर्स दिसले पाहिजे स्क्रीनवरती, की कमर्शियल प्रोजेक्ट बनलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग सुबोध भावे असेल, नागेश भोसले असतील, किशोर कदम असतील, अजिंक्य देव असतील, प्रिया बेर्डे, किशोरी शाणे, शशांक शेंडे, नेहा जोशी, जगन्नाथ निवंगुणे हे सगळं स्टारकास्ट होतं. ऐश्वर्या तुपे, दीप्ती भागवत हे सगळं त्याचं स्टारकास्ट होतं. त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करताना मला गोष्टीवरती काम करायला जास्त संधी मिळाली. तर या सगळ्यांनी गोष्ट आवडली आणि म्हणून त्यांनी ती स्वीकारली आणि त्यात मोठमोठी माणसं जोडली गेली. बरोबर, बरोबर. आणि तो अनुभव असा होता, की पुणे, भोर, मुंबई या तिन्ही ठिकाणी मी शूटिंग केलं. माझ्याकडे आयटम सॉन्ग म्हणण्यापेक्षा एक गाणं आहे त्याच्यामध्ये चटक-मटक नावाचं आयटम सॉन्गसारखंच आहे ते. पण त्याच्यामध्ये 100 डान्सर्स आणले होते नीता देवकर मॅडमने 100 डान्सर्स. वाह, वाह, वाह! त्याचं जे प्रमोशनल सॉन्ग होतं मी नटी, त्याच्यामध्ये 150 डान्सर्स होते मुलं-मुली मिळून. त्याचं 2 दिवस एकता कपूर यांच्या स्टुडिओमध्ये शूटिंग झालं होतं. राजेश बिडवे कोरिओग्राफर होते. अच्छा. सुरेश देशपांडे कॅमेरामन होते. वाह, वाह! आणि आशाबाईंनी त्याचं टायटल सॉन्ग गायलं.